हॅलो फ्रेंड्स. प्रिव्हियसली आपण बघितलं की सिग्मा ट्रॉपिकच्या रिअरेंजमेंट आहे 1-3 आणि 1-5. थर्मली कुठली अलाउड असते, कुठली फेवरेबल असते, त्याचप्रमाणे जे इंट्रॅक्शन होता बॉन्डिंग इंट्रॅक्शन त्या कोणत्या वेळी पॉसिबल आहे, थर्मली पॉसिबल आहे की फोटोकेमिकली पॉसिबल आहे, हे सर्व आपण बघितलं आहे प्रिव्हियस लेक्चरला. मग आता आपण बघणार आहोत स्टेरिओकेमिस्ट्री. म्हणजे जो ग्रुप मायग्रेट होतो त्यानंतर स्टेरिओकेमिस्ट्री जी असते त्यावरती काय इफेक्ट होतो हे आपण बघणार आहोत. इन केस ऑफ 1-3 सिग्मा ट्रॉपिक ऑल्सो and in case of 1-5 sigma tropic rearrangement also. बघा एक जनरल एक्झाम्पल घेतलंय. कंपाऊंड हॅज S configuration at C6 and E configuration at C2. बघा हा जो C6 कार्बन आहे त्याला काय तिथे S कॉन्फिगरेशन आहे आणि जो कार्बन नंबर 2 आहे बघा नंबरिंग 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन. मग जो 2 नंबरचा कार्बन आहे त्यावरती काय तिथे ई कॉन्फिगरेशन आहे. ई मीन्स काय म्हणतो आपण त्याला ट्रान्स. जर इथे जर बघितलं तर इथे काय एक हायड्रोजन प्रेझेंट असेल आणि हायड्रोजन आणि ड्यूटेरियम एकमेकांना ट्रान्स आहे, त्यामुळे इथे काय कॉन्फिगरेशन आलं, ई कॉन्फिगरेशन आलंय. मग आता इथे बघा या केसमध्ये हे एक्झाम्पल आहे, यामध्ये आपण मायग्रेशन बघू 1-5 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट. त्यासाठी दोन केसेस आहे. सपोज मायग्रेशन इज सुप्राफिशियल. जर सुप्राफिशियली जर मायग्रेशन झालं, ऑलरेडी आपण बघितलंय की सुप्राफिशियली मीन्स कशा वेळी होतं ते मायग्रेशन, हे आपण चेक केलंय. बघा जो हायड्रोजन ग्रुप आहे अलिलिक पोझिशनच्या नेक्स्ट कार्बनवरचा, तो हायड्रोजन ग्रुप काय होतोय, मायग्रेट होतोय. बघा या पोझिशनला तो काय होतो, मायग्रेट होतोय. सायमल्टेनियसली काय होतंय, बॉन्डची शिफ्टिंग होते. अशा प्रकारे कॉन्फिगरेशन हे ऑब्टेन होतंय. मग इथे काय ऑब्झर्व होतंय बघा, इथे आर कॉन्फिगरेशन क्रिएट होतं. एस कॉन्फिगरेशनचं काय फॉर्मेशन झालं, इथे आर कॉन्फिगरेशन. आणि इथे काय ई स्टेरिओकेमिस्ट्री, हा जो कार्बन आहे या कार्बनवरती ई स्टेरिओकेमिस्ट्री आपल्याला इंडिकेट झाली. कधी हे म्हणतो आपण सुप्राफिशियल. सेम साईडनी ज्यावेळेस ग्रुप मायग्रेट होतो त्यावेळेस त्याला आपण सुप्राफिशियल रिॲक्शन म्हणतो. मग इथे काय आपल्याला आर कॉन्फिगरेशन आणि ई स्टेरिओकेमिस्ट्री ऑब्टेन झाली. कधी केस फर्स्ट आपण बघतोय इफ द मायग्रेशन इज सुप्राफिशियल, सेम साईडनी मायग्रेशन होत असलं तर त्यावेळेस काय आपल्याला ऑब्झर्व होतंय बघा. इफ द मायग्रेशन इज सुप्राफिशियल देन द प्रोडक्ट हॅज R configuration at C5 and E configuration at C1. बघा हे लक्षात ठेवायचं, यावरती एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रोडक्ट मध्ये काय चेंजेस होतात आणि कॉन्फिगरेशन कशा प्रकारे चेंज होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर केस सेकंड बघू. इफ द मायग्रेशन इज अँथ्राफिशियल. सुरुवातीला आपण सुप्राफिशियल मायग्रेशन बघितलं, आता आपण अँथ्राफिशियल मायग्रेशन बघू. अँथ्राफिशियल मीन्स अपोजिट साइडने. बघा हा जो हायड्रोजन आहे, हा जो ग्रुप आहे तो काय अपोजिट डायरेक्शननी काय होतं, इंटरॅक्ट होतोय. बघा हायड्रोजन वरच्या साईडने आलाय. मग इथे काय कॉन्फिगरेशन, एस कॉन्फिगरेशन क्रिएट होतं आणि हे जे ई कॉन्फिगरेशन आहे ते ॲज इट इज राहतात. बघा इफ द मायग्रेशन इज अँथ्राफिशियल देन द प्रोडक्ट हॅज एस कॉन्फिगरेशन ॲट C7 and E configuration at C2. Experimentally, it has been found that the product of reaction due to superficial migration, the theory is confirmed by the experimental result. मग अशा प्रकारे काय केलं जातं, एक्सपेरिमेंट केले जातात आणि त्या थ्रू जे पण प्रोडक्ट ऑब्टेन होतात ते काय केले जातात, व्हेरीफाय केले जातात. मग आता इथे बघा आधीच्या याच्यात कुठे सुप्राफिशियल आहे, मी सेम फेसनी काय झालं होतं, हायड्रोजन इंटरॅक्ट झाला होता. मग कॉन्फिगरेशन आपल्याला काय मिळालं होतं, आर कॉन्फिगरेशन. बट जर अँथ्राफिशियली जर तो हायड्रोजन मायग्रेट झाला किंवा त्याची रिअरेंजमेंट जर झाली तर आपल्याला तिथे एस कॉन्फिगरेशन हे बघायला मिळतं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1-5 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट अँथ्राफिशियली शोज विच कॉन्फिगरेशन. मग तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आर की एस, ते व्यवस्थित प्रॉपरली बघून घ्यायचे आणि स्टडी करायचं. त्यानंतर जसे आपण हायड्रोजन मायग्रेट करतो त्याचप्रमाणे आपण अल्किल ग्रुप पण मायग्रेट करू शकतो. बघा सिग्मा ट्रॉपिक शिप ऑफ अल्किल ग्रुप. मग यामध्ये बघा सिग्मा ट्रॉपिक मायग्रेशन इन्व्हॉल्व अल्किल ग्रुप शीट कॅन ऑल्सो ऑकर. बघा जो अल्किल ग्रुप आहे आर ग्रुप बघा मायग्रेट होतोय, बॉन्डची शिफ्टिंग होते. 1-3 पोझिशनला तो काय ग्रुप मायग्रेट झालेला आहे, त्यामुळे याला 1-3 अल्किल शिफ्ट म्हटले जातात. When an alkyl group migrate, there is an additional stereochemical feature to be considered. The shift can occur with retention or inversion at migrating center. The allowed process includes the superficial 1-3 shift with
inversion and suprafacial 1,5 shift with retention. Point to be noted, पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ज्यावेळेस सुप्राफेशियल 1,3 शिफ्ट होते त्यामध्ये काय होतंय, इन्व्हर्जन होतंय, आणि ज्यावेळेस सुप्राफेशियल 1,5 शिफ्ट होते त्यामध्ये रिटेन्शन. इन्व्हर्जन मीन्स जे कॉन्फिगरेशन असतं ते काय होतं, रिव्हर्स होतं, आणि रिटेन्शन मीन्स 1,5 मध्ये जे कॉन्फिगरेशन असतं ते ॲज इट इज रिटेन होतं. बघा एक्झाम्पल्स बघू आपण. इफ द ग्रुप that migrate is bonded to the backbone of chiral carbon, then 1,3 superficial migration of the group proceed with inversion of configuration at the chiral center. Chiral center means जिथे 4 different group attach आहे त्या chiral center वरती आपल्याला inversion of configuration बघायला मिळतं. बघा एक्झाम्पल बघा, आलेली कार्बन सिस्टीम आहे. नंबर देऊन घेऊ आपण 1, इथे पण 1, देन 2 and 3. बघा अशा प्रकारे नंबरिंग ज्यावेळेस आपण देऊन देतोय त्यावेळेस काय होतंय, जो ग्रुप होतो मायग्रेटिंग ग्रुप तो काय होतो, टोटली मायग्रेट होतो फ्रॉम 1 पोझिशन टू 3rd पोझिशनला. देन शिफ्टिंग ऑफ दिस पाय बॉन्डची काय होते, शिफ्टिंग होते. मग ज्यावेळेस अल्किल ग्रुप इथे प्रेझेंट असतो 1,3 सुप्राफिशियल मायग्रेशन सेम फेजनी काय होतं, मायग्रेशन होतं. मग इथे काय होतं, हे ज्यावेळेस अल्किलिल ग्रुप ज्यावेळेस प्रेझेंट असतो त्यावेळेस काय होतं, इथे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. बघा हा कायरल कार्बन आहे, यामध्ये ए बघा कुठे, बी बघा आणि सी बघा, त्यांच्या पोझिशन बघा कुठे, राईट हँड साईडला आहे. बट ज्यावेळेस मायग्रेटिंग ग्रुप मायग्रेट होतो त्यावेळेस काय होतोय, ए कुठे येतोय, लेफ्ट साईडला येतोय, बी ॲज इट इज, आणि सी कुठे जातोय, राईट हँड साईडला जातोय. मग इथे काय होतं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. जो कायरल सेंटर आहे त्यावरती इन्व्हर्जन आपल्याला बघायला मिळतं. ज्यावेळेस आपण 1,3 सुप्राफेशियल मायग्रेशन बघतो त्यावेळेस आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन हे ऑब्झर्व होतं. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. 1,3 मध्ये काय होतं आणि 1,5 मध्ये. मग 1,5 मध्ये बघा, 1,5 सुपरफिशियल मायग्रेशन ऑफ द ग्रुप प्रोसीड विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन ऍट द कायरल सेंटर. 1,5 मध्ये काय होतंय, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. बघा इथे आपण चेक करू, कार्बन नंबर 1, 1, देन 2, 3, 4 and 5. मग आपण त्यांना नंबरिंग देऊन घेतली. मग बघा जो ग्रुप आहे मायग्रेटिंग ग्रुप तो काय होतोय, मायग्रेट होतोय. ज्यावेळेस 1,5 केस बघतो त्यावेळेस काय होतंय, हा ग्रुप ज्यावेळेस मायग्रेट होतो त्यावेळेस काय, ॲज इट इज मीन्स रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. रिटेन्शन होतंय तिथे, जे कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळतंय तिथे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन हे ऑब्झर्व होतंय. बघा सी त्याच्या पोझिशनला, बी पण ॲज इट इज आणि ए पण जो ग्रुप आहे तो ॲज इट इज आहे. बघा ॲज कम्पेअर्ड टू द हायड्रोजन ॲटम विच हॅज इट्स इलेक्ट्रॉन इन 1s ऑर्बिटल दॅट ओनली one lobe, a carbon-free radical migratory transition state has its odd electron in a p orbital which has 2 lobes of opposite sign. A consideration of imaginary transition state shows that if in plane of hydrogen one has a carbon, then during a thermal suprafacial 1,5 process symmetry can be conserved only provided the migration carbon moves in the manner that the lobes which was originally attached to the pi system and remains attached to it. Means काय होतंय, पाय सिस्टीम मध्ये जो कार्बनला जे पी ऑर्बिटल अटॅच आहे ते ॲज इट इज तिथे काय राहतात, तिथे कन्झर्व होत आहे. मी तिथे त्याला काय म्हणतो आपण, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. बघा कशा प्रकारे होतं, कन्सिडरेशन ऑफ द इमॅजिनरी ट्रान्झिशन स्टेट देअर इफ इन अ प्लेन ऑफ हायड्रोजन one has a carbon, then during the thermal suprafacial 1,5 process symmetry can be conserved only provided the migration of carbon in the manner that lobes which originally attached to the pi system remain attached to it. बघा सुरुवातीला इथे काय सिग्मा बॉन्ड आहे, मग रॅडिकल मध्ये त्याचं होमोलॉजिकल क्लीवेज होतं, बॉन्ड फॉर्मेशन होतं. मग इथे बघा सिमेट्री काय आहे, पॉझिटिव्ह लोब आहे, पॉझिटिव्ह लोब आहे. मग इथे ज्यावेळेस आपण 1,5 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट बघतो त्यावेळेस काय होतं, आपण ग्राउंड स्टेट होमो हा घेत असतो. मग ग्राउंड स्टेट होमो ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस काय, तिथे मिरर C2 बघा, साय1 मध्ये मिरर, साय2 मध्ये C2, देन साय3 मध्ये मिरर सिमेट्री प्रेझेंट असते. बघा इथे मिरर सिमेट्री आहे, जे ऑर्बिटल इंटरॅक्शन होतात ते बॉन्डिंग इंटरॅक्शन इथे बघायला मिळतात. त्यामुळे काय इथे कुठल्याही प्रकारचं इन्व्हर्जन होत नाही, डायरेक्टली काय रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन.
त्यामुळे काय म्हणता येईल, अ थर्मल सुप्राफेशियल 1,5 मायग्रेशन कॉन्फिगरेशन इज रिटेन विद इन द मायग्रेटरी ग्रुप. मग मायग्रेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय इथे बॉन्डिंग इंटरॅक्शन आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे बॉन्डिंग इंटरॅक्शन होत आहे त्यामुळे इथे काय रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन रिव्हर्स होत नाही. ज्यावेळेस आपण 1,3 बघतो त्यावेळेस काय बघतो आपण की एक्साइटेड स्ट्रेट होमो तिथे घेतो आणि तिथे काय होतं कॉन्फिगरेशन हे चेंज होतं. मी तिथे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळतं. बघा, द ओनली वे for this happen is a retention of configuration within an imaginary group. However, a related 1,3 thermal superficial would involve opposite lobes. Thus, if the migrating group was originally bonded via the positive lobe, it must now use its negative lobe to form a carbon-carbon bond. The stereochemical outcome of the such a process is inversion of configuration in the migratory group. बघा 1,3 मध्ये बघा काय सिग्मा बॉन्ड इथे होमोलॉटिकल क्लीवेज होतंय. बघा इथे होमोलॉटिकल क्लीवेज होतंय, रॅडिकल फॉर्म होत आहे. मग हा ग्रुप ज्यावेळेस इकडे मायग्रेट होतो त्यावेळेस बघा काय होत आहे, बघा इमेजिनरी ट्रान्झिशन स्टेट अशा प्रकारे काय होत आहे, ग्रुप रोटेट होत आहे. रोटेट झाल्यावरती अबो द प्लेन आणि बिलो द प्लेन अपर डायरेक्शनला जात आहे. अशा प्रकारे काय होत आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोब मध्ये काय होत आहे बॉन्डिंग इंटरॅक्शन तिथे क्रिएट होते. मग ही जी बॉन्डिंग इंटरॅक्शन होते मग बॉन्ड फॉर्म होण्यासाठी काय दोन सेम लोब तिथे एकमेकांच्या जवळ आले पाहिजे त्याच वेळेस काय होतं तिथे बॉन्ड फॉर्मेशन होते. मग इथे बघा काय झालंय जी ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते त्यामध्ये लोब्स काय येतात एकमेकांच्या निगेटिव्ह लोब एकमेकांच्या जवळ येत आहे. मग इथे काय कॉन्फिगरेशन इथे काय होतं सिग्मा बॉन्ड फॉर्म होतं. त्यामुळे काय होतंय कॉन्फिगरेशन जे सुरुवातीला होतं ते इथे काय होतं लास्टला इन्व्हर्जन होतंय. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन कशामध्ये बघायला मिळतं 1,3 मायग्रेशन कॉन्फिगरेशन इन द इमेजिनरी ग्रुप विल बी चेंज. बघा इथे काय होतं मग इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन बघा कशा वेळी होतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. अशा वेळी काय होतं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला हे मिळत असतं. बघा काही एक्झाम्पल्स बघू. ज्या सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आहे कशा वेळी ऑकर होता अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. इंडिकेट व्हॉट टाइप ऑफ सिग्माट्रॉपिक रिएक्शन आर इन्व्हॉल्व इन द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन. मग फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कुठली तुम्हाला सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आहे ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. बघा पाय सिस्टीम बघून घ्यायची. जो पाय बॉन्ड आहे पाय बॉन्डच्या पुढे एक कार्बन सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढे जो असेल त्याला काय करायची नंबरिंग 1 ही आपण देत असतो. बघा इथे 1 नंबर दिला. इथे प्रेझेन्स ऑफ काय सिग्मा बॉन्ड आहे. बघा याला 1 नंबर दिला आपण. होमोलॅटिक क्लीवेज येतंय पुन्हा इथे 1 2 3 4 अँड 5 अशा प्रकारे आपण काय केली नंबरिंग देऊन घ्यायची जेणेकरून तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. बघा खाली त्याचं जस्टिफिकेशन दिलंय. काय केलंय हीट केलाय. आता ही कुठली प्रोसेस आहे 1,5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आहे. मग ही काय थर्मली प्रोसीड होतीये. यामध्ये काय होतं की रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळतं. बघा 1 बॉन्ड आहे 1 मधला बॉन्ड काय होतोय सिग्मा बॉन्ड ब्रेक होतोय शिफ्टिंग होते. त्याचप्रमाणे पाय बॉन्डचं मायग्रेशन होतंय. मग सुप्राफिशियल मीन सेम साइडनी काय होतंय मायग्रेशन इथे बघायला मिळतंय. मी इथे पुन्हा हायड्रोजन येतोय. पुन्हा काय होतंय सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आलेली कार्बन आहे याला पुन्हा 1 नंबर याला पुन्हा 1 नंबर पुन्हा 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायची. पुन्हा हायड्रोजनचं काय होतंय मायग्रेशन होतंय. पुन्हा 1,5 सुप्राफिशियल मायग्रेशन आपल्याला बघायला मिळतंय. हायड्रोजन ग्रुपची काय होतंय पुन्हा मायग्रेशन तिथे आपल्याला बघायला मिळतंय. मग अशा प्रकारे काय होतंय मायग्रेटिंग ग्रुप हा मायग्रेट होतोय. बघा या पोझिशन पासून इथे मायग्रेट होतोय. त्याचप्रमाणे स्ट्रक्चरल चेंजेस पाय बॉन्डचं काय होतंय डिलोकलायझेशन होतं आणि अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट तिथे फॉर्मेशन ही बघायला मिळतंय. मग एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारले जातात जेणेकरून तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे. सुरुवातीला काय करायचं आहे की जो डबल बॉन्ड सिस्टीम आहे डबल बॉन्डच्या आलेली जो पोझिशनचा डबल बॉन्ड आहे त्याचा नेक्स्ट कार्बन बघायचा कुठे आणि त्यानंतर काय करायची नंबरिंग द्यायला सुरुवात करायची जेणेकरून तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग येईल. अशा प्रकारे काय होतं ते ट्रान्सफॉर्मेशन ह्या ऑकर होत असतात सिग्माट्रॉपिक रिएक्शन मध्ये. होप तुम्हाला झालेला टॉपिक हा समजला असेल. नसेल समजला तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. घरी जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग तिथे होणार नाही. मग यानंतरचा जो पार्ट आहे कोपे रिअरेंजमेंट
ते आपण बघणार आहोत. ऑर्डरचा सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आहे. आपण 1-1-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट बघितली, पुन्हा 2-3 बघितली, त्याचप्रमाणे 1-5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट बघितली. मग आता आपण जो नेक्स्ट टाइप आहे कोपे रिअरेंजमेंट हा बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय कोपे रिअरेंजमेंट, किंवा तिलाच काय म्हटलं जातं, कोप रिअरेंजमेंट हे म्हटलं जातं. बघा, the most important sigmatropic rearrangement are the 3-3 process involving a carbon-carbon bond. The thermal rearrangement of 1,5 dienes by the 3-3 sigmatropy is called as Cope rearrangement. The reaction proceeds in thermodynamically favorable direction, means thermally reaction occur होती. बघा, या केस मध्ये काय होतं, नंबरिंग देऊन घ्यायची 1 2 3 अशा प्रकारे नंबरिंग आपण दिली. कोपे रिअरेंजमेंट मध्ये काय होतं, शिफ्टिंग होते. बघा, हा 1 बॉन्ड आहे, देन पाय बॉन्डची शिफ्टिंग होते आणि मायग्रेशन सायक्लिक शिफ्ट होते. न्यू सिग्मा बॉन्ड अशा प्रकारे प्रोडक्ट फॉर्म होत आहे. मीन्स 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट इथे आपल्याला ऑब्झर्व होते इन केस ऑफ कोपे रिअरेंजमेंट. मग लक्षात घ्यायचं, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला यावरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. कोपे रिअरेंजमेंट शोज विच ऑफ द फॉलोइंग सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. तिथे काय आहे, 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. This particular reaction is called as 3-3 sigmatropic rearrangement because the new sigma bond has 3-3 relationship to the odd sigma bond. The equilibrium in this case is controlled by conjugation present in the product. The rearrangement is simplest possible case of 1,5 hexadiene has been studied using deuterium. Deuterium चे एक्झाम्पल घेऊन काय केले जातं, स्टडी केले जातं. बघा, for this reaction activation energy is 33.5 kilojoule per mole. The entropy of activation is -30.8 EU. The subsequently negative charge entropy controls the conformation of cyclic transition state. बघा, ड्यूटेरियम घेतलाय, पुन्हा काय केले, जो लक्षात काय घ्यायचा आहे, जो डबल बॉन्ड आहे त्याच्या पुढचा जो कार्बन असतो त्याला डोळे टाकून 1 नंबर द्यायचा. इथे पण बघा, डबल बॉन्ड आहे, त्याच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला आपण 1 नंबर देऊ. त्यानंतर 2 3, देन अगेन 2 3 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायची. मग काय होत आहे, बॉन्डची शिफ्टिंग बघा, कुठल्या 3 पोझिशन पासून 3 पोझिशनला येतोय. मीन्स काय, अशा प्रकारे शिफ्टिंग होते. बघा, प्रोडक्ट फॉर्मेशन होते. मग तिथे इमॅजिनरी ट्रान्झिशन स्टेट अशा प्रकारे फॉर्म होते. बघा, इथे जर या केस मध्ये जर बघितलं, आलेली पोझिशन 1 2 and 3 अशा प्रकारे इमॅजिनरी ट्रान्झिशन स्टेट तिथे फॉर्म होते आणि आपल्याला रिएक्शन ऑकर होते. बघा, कॉन्जुगेटेड सबस्टिट्यूएंट ॲट C2 C3 C4 or C5 accelerate the rearrangement. Donor substituent at C2 and C3 have an accelerating effect. बघा, जर डोनर सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील ॲट C2, बघा 2 नंबरचा कार्बन आणि 3 नंबरचा कार्बन वरती, तर काय होतं, रिएक्शन फास्टली प्रोसीड होते. The effect of substituent can be rationalized in terms of substitutional of the transition state by dissipating their different effect on the interacting system. बघा, सिस्टीमला काय केले आपण, नंबरिंग दिले 1 2 3 4 5 डाईन मॉलिक्यूल आहे. मग इथे काय, ग्रुपचं मायग्रेशन होतं. ज्यावेळेस इथे सेकंड पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला ग्रुप ज्यावेळेस प्रेझेंट असतील ते काय करतात, रॅडिकल जे फॉर्म होतात त्यांना स्टॅबिलाइज करतात. त्यामुळे तिथे रिएक्शन ही फास्टली ऑकर होते. त्यामुळे लक्षात घ्यायचे, ज्यावेळेस C2 आणि C3 पोझिशनला एखादा ग्रुप प्रेझेंट असेल त्यावेळेस ती रिएक्शन कोपे रिअरेंजमेंट काय करते, ऍक्सिलरेटिंग इफेक्ट तिथे दाखवते. बघा, बघा ट्रान्झिशन स्टेट कशी प्रकारे फॉर्म होते. सायक्लिक 6 मेंबर ट्रान्झिशन स्टेट तिथे फॉर्म होते. द ट्रान्झिशन स्टेट इन्व्हॉल्व 6 partially delocalized electron being transformed from one 1,5 diene system to another. The transition state could range in the character from the 1,4 diradical to nearly independently alkyl radical, depending on whether a bond is making or bond breaking is more advanced. The general framework for the understanding of the substituent effect is that the reaction are concerted with the relative transition state well developed within C1 and C6 bond. बघा, जी 6 मेंबर ट्रान्झिशन स्टेट इथे फॉर्म होते. बघा, दिस इज नथिंग बट ट्रान्झिशन स्टेट. इथे पण बघा, जे रॅडिकल सिस्टीम आहे त्या केसमध्ये 6 मेंबर ट्रान्झिशन स्टेट ही फॉर्म झालेली आहे. 1,4 डायरॅडिकल तिथे फॉर्म होत आहे. बघा,
1 आणि 4 पोझिशनला डायरॅडिकल तिथे फॉर्म झालंय. मग चेअरचं कन्व्हर्जन बोटमध्ये होतंय, अशा प्रकारे बोटमध्ये कन्व्हर्जन होतंय आणि बोटचं पुन्हा कशामध्ये चेअरमध्ये कन्फॉर्मेशन मध्ये तिथे फॉर्म होतंय. मीन्स C1 आणि 6 पोझिशनला काय होतंय कॉन्फिगरेशन होता. मीन्स लक्षात घ्यायचं, यावरती तुम्हाला क्वेश्चन एकच विचारला जाईल की कोपेरी अरेंजमेंट शोज विच ऑफ द